नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील बाजारात 1000 रुपये किलो दराने ओले काजूगर विकले जात आहेत. सुक्यापेक्षा ओल्या काजूगर विक्रीतून आर्थिक कमाई चांगली होते. मागील महिन्यापेक्षा या महिन्यात काजूगर निम्म्याने कमी झाले आहेत. वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भाव निश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र नेण्यासाठी धोरण तयार केले जात असून काही अटी शर्ती देखील निश्चित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतलाय. अटी शर्ती निश्चित करण्यासाठी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कुकाटे, कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे व पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी समन्वयातून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. देशातील प्रक्रिया उद्योगाची गरज भागवण्यासाठी कापसाचे पुरेसे उत्पादन होत असताना केवळ कमी दरात कापूस मिळवण्यासाठी आयात शुल्क मुक्त कापसाची मागणी केली जात आहे. यामुळे देशांतर्गत कापसाचे दर आणखी दबावात येत कापसाखालील क्षेत्रावरही त्याचा परिणाम होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वारंवार चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थसक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनावर प्रक्रिया, शेती क्षेत्राला बिगर शेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्वय आणि सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून खरीप व रब्बी हंगामात 100% पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायक मोटे यांनी केली आहे. मासळी मिळण्याचे कमी झालेले प्रमाण आणि पर्यटन हंगामामुळे वाढलेली मागणी यामुळे मासळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. पापलेट प्रति किलो 1400 तर सुरमईची प्रति किलो 1200 रुपयांची विक्री सुरू आहे. याशिवाय इतर मासळीच्या दरात देखील सध्या सुधारणा झाली आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र राज्यातील साखर कारखान्यांमधील उतारा मापन व वजन काटे देखील AI खाली आणावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. राज्य शासनाकडून बाजार समित्यांना 1 रुपयामध्ये शासकीय जमीन देण्याच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत बाजार समित्यांकडून शेकडो कोटींच्या जमिनी खरेदीचा घाट घातला जात आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.